भारतीय स्वयंपाकघरात आपल्याला अनेक प्रकारचे मसाले आढळतील. या मसाल्यांचे आयुर्वेदाशी खूप जवळचं नातं आहे. ते फक्त अन्नाची चवच वाढवत नाहीत, तर बऱ्याच आजारांमध्ये देखील उपयुक्त होतात. मग तो आपल्या स्वयंपाकघरातील कोणताही मसाला असो. हळद, हिंग, ओवा, मिरी, लवंगा, दालचिनी हे सर्व मसाले अनेक प्रकारच्या रोगांमध्ये औषधी म्हणून वापरले जातात. तर आज आपण अशाच प्रकारचे औषधी मसाले दळून घरच्या घरी घरगुती बिर्याणी मसाला बनवणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आज आपण बनवतोय बिर्याणी मसाला. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ना ते आपण बघूया. मी या छोट्या वाट्या आणि मोठ्या वाट्या घेतल्यात. मोठ्या वाट्यांमध्ये जिरं आहे, धणे आहेत, बडीशेप आहे, हे जायपत्री आहे म्हणजे जावित्री बोलतो आपण. बिर्याणीमध्ये मेन स्पाइस आहे. आणि हिरवी वेलची आहे म्हणजे छोटी वेलची आहे, काळी मिरी घेतले, लवंग घेतले, चक्री फूल घेतले, ही मसाला वेलची आहे. तर इकडे आपण ही कसुरी मेथी घेतले, शाही जिरं घेतलंय, दालचिनी आणि इकडे आपण तेजपत्ता घेतलाय आणि हे कोपऱ्यात लपलंय आपलं जायफळ, हे एक घेतलंय मी. तर आता आपण ना कृतीकडे वळूया. तर आता ना आपण कृतीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपण धणे घेऊया. धणे मी इथे 30 ग्राम घेतलेत, म्हणजे ही धणे मी 30 ग्राम घेतलेत. हे बघा, हाता एवढी वाटी, म्हणजे ही मीडियम आकाराची वाटी आहे. 30 ग्राम धणे आहेत. तर गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपण हे भाजून घेणार आहे. तर पहिले आपण धणे टाकूया. 30 ग्राम घेतलेत मी. 30 ग्राम म्हणजे धणे आणि जिरं सेमच घेतलंय मापाने आपण. बडीशेप आपण 25 ग्राम घेतले. तर आपण पहिले हे 3 आयटम भाजून घेऊया. मंद गॅसवरच करायचे आपल्याला, करपले नाही पाहिजेत मसाले. हा बिर्याणीचा मसाला आपण चिकन, मटन आणि आमटीमध्ये सुद्धा वापरू शकतो. 10 ग्राम आपण इथे हिरवी वेलची घेतलेली आहे, ती पण आपण भाजायला घेऊया. 5 ग्राम आपण मसाला वेलची घेतले, ती सुद्धा भाजायला घेतोय आपण. 5 ग्राम आपण इथे काळी मिरी घेतले. लवंग 5 ग्राम घेतलेली आपण. चक्री फूल आपण 5 ग्राम घेतलेलं आहे, हे बघा. दालचिनी आपण 5 ग्राम घेतलेली आहे. हे शाही जिरे आहे, शाही जिरे पण आपण 5 ग्रॅम घेतलेले आहे. छान आता मस्त सुगंध येतोय. आपल्याला करपवायचे नाही आहेत मसाले, कलर पण बदली नाही करायचे, हलकेसे भाजून घ्यायचे. जावित्री आपण घेतले 5 ग्रॅम, हे बघा. आणि आपण हे जायफळ घेतले, ते पण घेऊया. हा बिर्याणी मसाला जेव्हा तुम्ही एकदा घरी बनवून बघाल, त्यानंतर तुम्ही कधीच बाजारातनं विकत आणणार नाहीत, नेहमी घरीच बनवाल. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा बिर्याणी मसाला, तुम्हाला खूप आवडेल. आणि जर तुम्हाला आवडला तर मला नक्की कळवा.
आता आपण कसुरी मेथी ऍड करूया. 1 टेबलस्पून आपण कसुरी मेथी घेतले, 1.5 टेबलस्पून. आणि आपण जे तेजपत्ता घेतलेले आहेत, आपण 10 घेतलेत तेजपत्ता, आपण तोडूया हाताने आणि ते टाकून घेऊया. हे बघ, तेजपत्ता आपण 10 तेजपत्ता घेतलेले. आता आपण जास्त नाही आता अजून शिकवणार, थोडंसं 1 मिनिट, 5 मिनिटं झाली की आपण बंद करूया. कलर चेंज नाही करायचे, फक्त थोडे भाजून घ्यायचे मसाले हलक्याचे. आता मसाले भाजता भाजता आपल्याला 7-8 मिनटं झालीत. मंद गॅसवर आपण भाजतोय. आता मी ताटामध्ये थंड करून घेणार आहे मसाले. काढून आता थंड करून घेऊया. मसाले आपण सर्व थंड करून घेतलेत. आणि वेलच्या ज्या होत्या, ह्या हिरव्या वेलच्या ज्या, आपलं मसाला वेलच्या ज्या आहेत त्या मी फोडून घेतल्या. जायफळ जे होतं ना तेही तोडून घेतले. बघा, तोडलं, ते छोटे छोटे तुकडे केले, म्हणजे मिक्सरमध्ये वाटले गेले पाहिजे ना. दालचिनी पण तोडून वगैरे घेतली मी, सगळं तोडले जे अख्खे मसाले होते. आता आपण मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया. ते थंड झालेले आहेत आता, हे बघा थंड झालेले आहेत. आता वाटून घेऊया आपण. आता आपण ना हा गरम मसाला वाटणार आहोत, तर त्याच्या पहिले आपण ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून मिरची पावडर टाकणार आहोत आणि अर्धा टेबलस्पून हळद टाकणार आहोत. आपण इथे 1 टेबलस्पून मिरची पावडर घेतली आणि अर्धा टेबलस्पून आपण हळद घेतली. आणि आता आपण हे सगळा मसाला एकत्र वाटून घेणार आहे. थोडा मसाला मी पहिले वाटून घेतला, मग नंतर आपण हा सर्व मिक्स करूया एकत्र. आता हा मसाला वाटून घेऊया. तर वाटून आता मस्तपैकी मी जाडसर असं वाटलेलं आहे. बघा, हे बघा, एकदम बारीक नाही वाटला मी, थोडंसं जाडसर असं आहे. तुम्हाला नको असेल तसं तुम्ही बारीक पण वाटू शकता. तर आपला हा घरगुती बिर्याणी मसाला तयार आहे. तर ह्याची बिर्याणी बनवून मी नेक्स्ट एपिसोडमध्ये नक्कीच दाखवीन. आणि तुम्ही पण ही रेसिपी जर तुम्हाला माझी आवडली असेल तर नक्की बनवा आणि मला सांगा तुमची कशी झालेली ते. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय. तर मसाला मिक्सरमध्ये वाटल्यावर थंड करून घेतला मी आणि असा पॅकबंद डब्यात भरला.